भाऊ कोण? मी आहे पंढरीनाथ. या वयात दिसायचं कमी आलं की काय? नाही हो, प्रकृती ठीक नाही माझी. का? काय होतंय? अंगात कणकण आहे, ताप पण भरेल असं वाटतंय. वेळीच इलाज घ्या. तापाची साथ चालू आहे आणि तुम्ही आजारी पडला तर तुमची एकटी म्हातारी बघायला, मग ती आजारी पडल्यावर मग करायचं काय? अहो माझी म्हातारी एकदम दणदणीत आहे, काय होत नाही तिला. बरं जाऊ द्या. उत्सवाचे दिवस जवळ यायला लागलेत. मला 12 बंदी शिवायचे. कधी येऊ तेवढं सांगा. अहो पंढरी भाऊ कधी पण या की. अहो तेच तर काम आहे आपलं. बाकी प्रकृतीला पण जपा. तुमचा सगळा दिवस जातो महाराजांच्या सेवेत आणि रात्र जाते कपडे शिवण्यात. अहो काय करायचं पंढरी भाऊ, महाराज रात्रीचं त्यांच्याजवळ थांबवूनच देत नाहीत. म्हणतात बास झाली आता सेवा करायची, जा घरी आता. अजब आहे तुमचे गजानन महाराज. तुम्ही असं का म्हणतात पंढरी भाऊ? शेगावात आल्यापासून मी ऐकतोय गजानन महाराजांचा महिमा. चमत्कारी पुरुष. चमत्कारी नाही, संत पुरुष, योगी पुरुष. आणि तुम्ही जे चमत्कार वगैरे म्हणता ना, ते चमत्कार नसतातच मुळी. ती योग विद्येच्या आधारानं परमेश्वराच्या आशीर्वादानं केलेली लीला असते. आणि त्याच लीलेमुळं महाराज आपल्या भक्तांची दुखणी पळवून लावतात. ऐकून होतो मी. तुम्हाला ताप भरलाय हे गजानन महाराजांना जाऊन का नाही सांगत? तेच करतील ना इलाज. अहो जाऊन दाखवायची काय गरज आहे? महाराजांना बसल्या ठिकाणी सगळं कळतं. आपल्या भक्ताला कुठं दुखतंय, कुठं खुपतंय. मग महाराज कधी लीला करतात आणि कधी आपलं दुखणं घालवतात, याची वाट बघत बसायचं फक्त. असं गण गण गणात बोलते. महाराज, मी गेली 2 वर्ष ध्यानधारणा करतोय. आणखी किती वर्ष हा दिनक्रम सुरू ठेवू म्हणजे मला ईश्वर प्राप्ती होईल? ईश्वर प्राप्ती आम्हाला कधी होईल याचा बोध मला झाला की मग तुला सांगतो तुला कधी ईश्वर प्राप्ती होईल. तोपर्यंत ध्यानधारणा करीत बस. पण मी काय म्हणतो महाराज? काय म्हणू नका तुम्ही. भंकटलाल शेठ, आधीच महाराजांची प्रकृती बरी नाहीये, त्यात तुम्ही नको ते प्रश्न विचारून त्यांना त्रास देऊ नका. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवंय ना, मी देतो तुम्हाला. पुढचे 7 जन्म जरी तुम्ही ध्यानधारणा केली तरी तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. अरे भंकट, तू काय रागावतोय? गळू माझ्या पाठीवर झालंय आणि तू मात्र चिडचिड करतोय. आता होणार नाही का तसं? पण तुम्हाला काय आहे त्याचं? मी तर उपचार करून घ्यायला सुद्धा तयार नाही आहात ना. उपचार? हो, उपचार करणारा येतोय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, 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 गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. ते पहा आमचे गजानन महाराज भक्तांसमवेत बसलेत. Is this your Gajanan Maharaj? He happens to be a mad person. Mad! Doctor finds the disease of body and Guru finds the soul and mind of the people. Gana gana ganat bote, gana gana ganat bote, gana gana ganat bote, gana gana ganat bote. सर, या बंकट शेठच्या सौभाग्यवती. Hello. नमस्कार. 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 भाऊजी, यांनी तुम्हाला पत्रात महाराजांच्या दुखण्याविषयी सविस्तर कळवलंच आहे. आता तुम्हीच बघा बाबा काय करायचं ते. त्याच करता आलोय मी. आणि माझ्या बरोबर माझे सरही आले. हे सिव्हिल सर्जन आहे. म्हणजे माझ्यापेक्षाही मोठे डॉक्टर, खूप मोठे. बरं बरं, तुम्ही सगळे बोलत बसा, मी आज जाऊन स्वयंपाकाचं बघते. Do Shigaon villagers believe that
महाराज इज गॉड. येस. भाऊ, यांनी काय विचारलं? ते विचारताय की शेगावचे सगळी माणसं महाराजांना देव मानतात का? मी हो म्हटलं. साहेब, आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत की आमचा देव आमच्या सोबत राहतोय. तुम्ही जर आमच्या महाराजांकडे निरखून बघितलं ना तर तुम्हाला सुद्धा त्यांच्यामध्ये परमेश्वर दिसेल. What he says? He says, believe from bottom of your heart, you will see God in him. God. भाऊ, आता काय करायचं? सगळ्यात आधी आपल्याला महाराजांचा गळू पाहावा लागेल. मग त्याच्यानंतर ठरवता येईल की तो औषधाने बरा होईल की ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन म्हणजे? ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. तो गळू कापून काढावा लागेल. बापरे. नाही, तसं घाबरण्यासारखं काही नाहीये. एक छोटंसं ऑपरेशन. पण मुळात प्रश्न असा आहे की महाराज तो तपासू देतील की नाही. भाऊ, महाराज भोजन झाल्यानंतर वामकुक्षी घेतात, त्यावेळेला हे शक्य होईल असं मला वाटतं. बंकटला महाराज योगी पुरुष असले तरी देह धारण केलेला माणूसच. त्यामुळे माणसाला होणाऱ्या वेदना त्यांना होणारच. आणि त्यांच्या गळूची परिस्थिती पाहता तातडीने ऑपरेशन करावं लागेल असं मला वाटतं. औषधोपचारांना भागणार नाही का? नाही, वेळीच उपचार झाले असते तर भागलंही असतं. शस्त्रक्रिया म्हणजे तुम्ही महाराजांच्या शरीरावर शस्त्र चालवू शकाल? सांगा ना भाऊ, तुमचे हात कापणार नाहीत का? कापतील ना, डोळे पाणावतील, पण तशी वेळ येणार नाही. कारण मी डॉक्टर असलो तरी सर्जन नाही. म्हणजे शस्त्रक्रियेचं शिक्षण घेतलेलं नाही. तर मग महाराजांवर शस्त्रक्रिया करणार तरी कोण? आपण आमच्या सरांना विनंती करू. पण ते तर महाराजांना मानत नाहीत. महाराज बरे व्हावेत म्हणून ते प्रयत्न करतील असं वाटतं तुम्हाला? ते एक डॉक्टर आहेत आणि रुग्णाला बरं करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि अशी आपण त्यांना विनंती करू. महाराज आपल्यासाठी आहेत, त्यांच्यासाठी एक रुग्ण आहेत हे मी त्यांना पटवून दे. आणि तसे माझे सर मनाने खूप चांगले आहेत. महाराजांचा उपचार करायला ते कुठली हायगाई करणार नाही याची मला खात्री आहे. ते सगळं ठीक आहे भाऊ, पण जिथे महाराज औषधोपचार करून घ्यायला तयार नाही तिथे शस्त्रक्रियेसाठी कसं काय तयार होतील? त्यांनी जर ऐकलं नाही ना तर मी आमरण उपोषण करेन. भाऊ, आपण तुमच्या सरांशी बोलूया. अरे सर आले. भाऊ, I understood what you say. Sir? Yeah. ज्या माणसाच्या पायाचं तीर्थ घेऊन you cure your diseases and pain, I am ready to operate him because I want to show you that
He too is a common man, not God. भाऊ काय म्हणाले ते? ते म्हणाले ते महाराजांवर उपचार करायला तयार आहेत. खरंच? आभार. महाराज, भाऊ कवर अकोल्याहून खास आपल्या दर्शनासाठी आले. आमच्या दर्शनासाठी की आमच्या गळवाच्या दर्शनासाठी? महाराज, पाहणी केलीस ना भाऊ, मग आता थांबलायस का? तुझ्या इंग्रजाळलेल्या साहेबाला घेऊन परत जा. तो आम्हाला वेडा समजतो. त्यांच्या वतीने मी क्षमा मागतो महाराज. पण काय, तुझी डॉक्टरी व्यवस्थित चालली आहे ना? होय महाराज. ती आणखी बरी चालावी म्हणून आशीर्वाद मागणार असशील तर आम्ही मुळीच देणार नाही. तुमच्या डॉक्टरांसाठी माणसाने आजारी पडावं असं आम्हाला बिलकुल वाटत नाही. हे काय महाराज, मी असा स्वार्थी विचार करीन का कधी? मग काय हवंय तुला? बोल, कशासाठी आलाय? महाराज, ते तू भाकरी आणण्याचा नियम मोडलास आणि आता चिकनी सुपारी सुद्धा आणून देत नाहीस. महाराज, तुमच्या आजाराबद्दल कळलं आणि म्हणून चूर्ण भाकरी आणायचं राहून गेलं. त्याबद्दल क्षमा असावी. पण महाराज, आपल्याला एक विनंती करायची होती. बोल, योग्य असली तर मान्य करू. महाराज, आपल्या पाठीवर झालेला गळू महाभयंकर आहे. तो निव्वळ औषधाने बरा नाही होणार. त्यासाठी मग इथे औषध हवंय कुणाला? हे काय महाराज? हे बघ भाऊ, आमच्या पाठीवर झालेलं गळू हे आगंतुक आलेल्या पावण्यासारखं आहे. ते जसं आलं तसं आपोआप निघून जाईल. त्याची कोणी काळजी करण्याचं कारण नाही. महाराज, मी आपल्याच आशीर्वादाने डॉक्टर झालोय आणि त्यामुळे आपल्या पाठीवरचा गळू पाहून मी निश्चितपणे सांगू शकतो की की आपल्या पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागेल. शस्त्रक्रिया म्हणजे तू कात्री चालवणार आमच्या पाहुण्यावर? जा, त्या कात्रीनं तुझं डोकं भाजून घे. जा. भाऊ, आता काय करायचं? महाराज तर रागावून निघून गेले. महाराज रागावून घर सोडून निघून गेले की काय? कुठे असतील हो महाराज? सगळ्या घरभर शोधला. महाराज, कुठे आहात तुम्ही? महाराज, असं करू नका हो. समोर या. तुमच्यावर शस्त्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे. शोधा शोधा, व्यंकटा भाऊ, अरे शोधा 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 शोधा. All are fool idiots. Where is Maharaja? Ran away. He's afraid of Caesars, and they say he's a god. Ha. What happened? Did you find him? He will not come in front of me. He's hiding somewhere. Oh, come on. We are doctors. Our patient needs us, not this Maharaja. Come on, let's go. गण गण गणात मोते, गण गण गणात मोते. हा घ्या मी आलो. भाऊ, कर शस्त्रक्रियेची तयारी. हा गेलो आणि हा आलो. गण गण गणात मोते, गण गण गणात मोते, गण गण गणात. बंकट, ऑपरेशनची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. तुमच्या महाराजांना बोलवा. व्हेरी जी. सर, मी महाराजांना आत्ताच बाहेर जाताना पाहिलं. झालं, पुन्हा पळाला तुमचा महाराज. भाऊ, इथं थांबण्यात काही अर्थ नाहीये. वी आर वेस्टिंग अवर टाइम. कम ऑन, लेट्स गो. नको नको सर, ऑपरेशन होणं खूप महत्वाचं आहे. आपण महाराजांना परत आणूया. हा, चला बघूया.
महाराज आत या ना. थांब मंकट, पुढे येऊ नकोस. या डॉक्टर, शस्त्रक्रिया करण्यासाठी तुमची अवजारं घेऊन आलात की नाही? महाराज, सगळी तयारी झाली आहे. अरे भाऊ, हा तुझा उच्च विद्याविभूषित डॉक्टर शस्त्रक्रिया करणार कशावर? हे बघा, गण गण गणात बोलते, 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 गण गण गणात बोलते. आम्हाला घाबरट समजला काय? हे बघा डॉक्टर, गण गण गणात बोलते. He has gone mad. वेडा झालाय. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. आम्ही घाबरतो की काय कशाला शस्त्रक्रियेला? बघा, गण गण गणात बोलते, 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 गण गण गणात बोलते. या डॉक्टर या, आमच्यावर शस्त्रक्रिया करा. या, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. या बघा, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. बघा, गण गण गणात बोलते, गण गण गणात शब्द होतात रे मोक शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. महाराज, गजानन महाराज, 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 तुमच्या पाठीवरचं गळू विदाउट ऑपरेशन्स बरं झालं हे जर का कोणी मला सांगितलं असतं तर माझा विश्वासच बसला नसता. पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. यू आर ग्रेट महाराज, यू आर ग्रेट. मला क्षमा करा, क्षमा करा महाराज. डॉक्टर, महाराज, आपण आपली बुद्धी विकसित करण्यासाठी शिक्षण घेत असतो. पण अशा शिक्षणाचा गर्व झाला की माणसाची आध्यात्मिक अधोगती होते. या गर्वामुळे माणूस स्वतःला शहाणा आणि इतरांना मूर्ख समजू लागतो. पण परिस्थिती नेमकी याच्या उलट असते. पण आपल्या पुढे दिव्य ज्ञान उभं राहिलं की आपल्याला कळतं आपण किती मूर्ख होतो. हे ज्या शास्त्राला योगविद्येची आणि अध्यात्माची जोड दिली तर बघा किती चमत्कार होतो. लोक तुम्हाला देव मानून तुमचं मंदिर बांधतील, तुमची पूजा करतील आणि डॉक्टर हा पेशा नसून ते एक व्रत आहे ह्याचा साक्षात्कार तुम्हाला होईल. महाराज, आपण माझे डोळे उघडले, डोळे उघडले. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.